नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण अभ्यासणार आहोत मराठी व्याकरण समासामधले आपण तत्पुरुष समास आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण अव्ययी भाव समास अभ्यासलो होतो. बघा तुम्ही नवीन असाल, बघा नवीन असाल, समास म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल तर आपण बघूया समास म्हणजे काय बघूया. मराठी व्याकरणामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंधदर्शक शब्द काढून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस समास असे म्हणतात. तर सामासिक शब्द म्हणजे काय बघा, शब्दाच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. का विग्रह म्हणजे काय बघा, हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. खाली उदाहरण बघा. आता आपण समास अभ्यासूया. राजाचा वाडा. राजा वाडा हे दोन शब्द आहेत. त्यामध्ये चा आलेला आहे बघा. चा हा काय तर विभक्ती प्रत्यय. हा विभक्ती प्रत्यय गाळल्यानंतर शब्द काय तयार होतो, राजवाडा हा शब्द तयार होतो. म्हणजे राजा आणि वाडा याच्यामधील जो शब्द असतो चा हे गाळून राजवाडा तयार झाले, बरोबर आहे. या पद्धतीलाच आपण समास म्हणतो. या पद्धतीला समास म्हणतो. आणि राजाचा वाडा यापासून राजवाडा तयार झाले. राजवाडा हा शब्द सामासिक शब्द आहे. राजवाडा हा शब्द सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह काय तर राजाचा वाडा. राजाचा वाडा हा त्याचा विग्रह आहे. हे समजून घ्या तुम्ही पहिल्यांदा. पुढचं तुम्हाला समजेल, बरोबर आहे मित्रांनो. चला बघूया. मराठी व्याकरणात समासाचे 4 प्रकार आहेत. त्यातील अव्ययी भाव समास आपण पहिल्यांदा बघितलं होतं. त्याचं लेक्चर आपण टाकलेलं आहे. जर ते तुम्हाला जर ते बघायचं असेल तर प्लेलिस्ट मधून जाऊन तुम्ही बघू शकता. अव्ययी भाव समास म्हणजे काय बघा, त्याचे पहिले पद महत्वाचे असते. त्याचे पहिले पद महत्वाचे असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे गौण असतात. म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या पदाचा किंवा तिसऱ्या शब्दाचा बोध होतो. तिसऱ्या पदाचा बोध होतो. बघूया आपण तत्पुरुष समास म्हणजे काय आणि त्याचे उपप्रकार बघणार आहोत. अव्ययी भाव समास आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये बघितलंय, ते तुम्ही बघा. आज आपण तत्पुरुष समास म्हणजे काय बघणार आहोत. चला मित्रांनो, तत्पुरुष समास ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्याच तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दुसरे शब्द प्रधान महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. बघा आपण अव्ययीभाव समास बघितला. अव्ययीभाव समासमध्ये पहिले पद महत्वाचे असते. पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे. पद म्हणजे काय, दुसरे शब्द महत्वाचे असते. उदाहरणार्थ बघा, महामानव. महामानव काय सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह करा, महान असलेला मानव. महान असलेला मानव हा मानव हा शब्द बघा, मानव हा शब्द किंवा मानव हा पद हा महत्वाचा आहे. यामध्ये मानव हा पद महत्वाचा आहे. राजपुत्र, राजाचा पुत्र. पुत्र हा शब्द महत्वाचा आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ. तोंडपाठ, तोंडाने पाठ. पाठ हा शब्द किंवा पाठ हा काय म्हणता येईल पद हा महत्वाचा आहे. पुरुष समासामध्ये काय दुसरं पद महत्वाचे असते. गायरान, गायीसाठी रान. रान हे शब्द महत्वाचे आहे. बघा यामध्ये मानव पुत्र पाठ रान हे शब्द काय दुसरे पद आहे. म्हणजे दुसरे पद जेव्हा महत्वाचे असते तेव्हा तत्पुरुष समास म्हटले जाते. आता बघूया वनभोजन. वनातील भोजन, वनातील भोजन, बरोबर आहे. ही आपण उदाहरणं बघितली. आपण आता उपप्रकार अभ्यासणार आहोत. बघा आपण उपप्रकार अभ्यासणार आहोत. वरील उदाहरणामध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने इत्यादी विभक्ती प्रत्यय लावलेले असतात. म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात. कुठले बघूया. विभक्ती तत्पुरुष समास, हलुक तत्पुरुष समास, नंतर आहे उपपद तत्पुरुष समास किंवा त्याला कुंभे तत्पुरुष समास असेही म्हणतो. चौथा आहे नत्र तत्पुरुष समास. पाचवा आहे कर्म धारेय तत्पुरुष समास. सहावा आहे द्विगु समास आणि सातवा आहे मध्यम पदलोप समास. हे तुम्ही पाठ करून ठेवा.
साथी समास तुम्हाला माहिती पाहिजे. तत्पुरुष समासाचे साथी प्रकार तुम्हाला किंवा उपप्रकार माहिती पाहिजे. बघा, आता आपण विभक्ती तत्पुरुष समास बघूया. विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात. विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. तर बघा, उदाहरण पहिलं बघूया. उदाहरणावरून आपल्याला लगेच समजेल. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. बघा, दुसरं उदाहरण आहे. राजपुत्र, राजाचा पुत्र. तोंडपाठ, तोंडाने पाठ. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. हे बघा, ह्या 4 शब्द आपण 4 उदाहरणे घेतलेली आहेत. त्या चारही उदाहरणांमध्ये बघा तुम्ही तून, चा, ने, साठी. बघा, ऋणमुक्त, राजपुत्र, तोंडपाठ, क्रीडांगण हे शब्द काय? सामासिक शब्द आहेत. आणि त्याचा विग्रह केलेला आपण त्या विग्रहामध्ये तून, चा, ने, साठी हे शब्द आले. तून, चा, तून, सा, ने आणि साठी. त्यातील तून आणि साठी हे काय? शब्दयोगी अव्यय आहे. त्यामध्ये विभक्ती आहे, पण ते शब्दयोगी अव्यय आहेत. आणि चा, ने हे विभक्ती आहे. आपल्याला काय सांगितले बघा, विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप होतो. म्हणजे जर आपण तून, चा, ने आणि साठी हे जर आपण विभक्ती किंवा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय हे काढल्यानंतर आपल्याला सामासिक शब्द काय मिळतो? तर ऋणमुक्त मिळतो, राजपुत्र मिळतो, तोंडपाठ मिळतो आणि क्रीडांगण मिळतो. जेव्हा आपण काय करतो? विभक्ती जेव्हा गाळतो किंवा अव्यय शब्द विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा शब्दयोगी अव्यय जेव्हा गाळतो, तेव्हा आपल्याला सामासिक शब्द मिळतो. त्यालाच आपण विभक्ती पुरुष समास असे म्हणतो. बघा, विभक्ती लक्षात ठेवा. विभक्ती गाळणे म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. समजलं तुम्हाला? पुढचा बघूया. आपल्याला सर्व कव्हर करायचं आज. अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास हा कमी विचारला जातो. असा कमी विचारला जातो बघा, ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाचा विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. आपण बघितला विभक्ती तत्पुरुष समास, त्याच्यामध्ये लोप होतो. कशाचा लोप होतो? विभक्तीचा लोप होतो किंवा विभक्तीचा अर्थ सांगणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होतो. पण यामध्ये काय होत नाही? लोप होत नाही, विभक्तीचा लोप होत नाही. म्हणजे बघा, तोंड लावणे हा एक उदाहरण घेऊ. तोंडी लावणे. तोंडी लावणे म्हणजेच आपण अर्थ काय लिहू शकतो? विग्रह काय करू शकतो? तोंडी लावणे असं त्याचा अर्थ होतो. तोंडी, ई हा काय? बघा, तोंडी, तो अधिक ई मिळून तोंडी हा शब्द तयार होतो. त्यामध्ये ई आलेला आहे. तोंडी बघा, अधिक ई, तोंडी, तो अधिक ई. ई हा काय? तर विभक्ती आहे. ई हा काय? तर विभक्ती आहे. आणि त्याचा काय होतो? लोप होत नाही. म्हणून लोप होत नाही म्हणजे काय? तो काढला जात नाही त्यातून. पहिल्यामध्ये बघितला विभक्तीमध्ये विभक्ती लोप होते, बरोबर. आणि सामासिक शब्द म्हणतो यामध्ये विभक्ती लोप होत नाही. जशीच्या तशी आपण लिहितो. हा समासास तत्पुरुष समास असे म्हटले जाते. आणि तत्पुरुष समास असे म्हटले जाते. हे लक्षात ठेवा. हा तो कमी विचारला परीक्षेत. अलुक तत्पुरुष समास कमी विचारला जातो, पण तुम्हाला माहिती पाहिजे. उपपद तत्पुरुष समास आणि कुंद तत्पुरुष समास. बघा, ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातू साधित कुंदन म्हणून त्या शब्दात येते, तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही, असा समास उपपद तत्पुरुष किंवा कुंदन तत्पुरुष समास असे म्हणतात. बघा, काय दिलेलं आपल्याला? दुसरा शब्द हा महत्वाचा आहे. आणि दुसरा शब्द कोणता आहे? तर धातू साधिक आहे किंवा कुंदंत आहे. बघूया, उदाहरण बघूया. बघा, उदाहरणार्थ बघा, ग्रंथकार. आपण ग्रंथकारचे याचा काय विग्रह करू? ग्रंथ करणार, बरोबर आहे. शेतकरी, शेत करणार. लाच खाऊ, लाच खाणार, बरोबर आहे. चला, सुखद, सुख देणारा, बरोबर आहे. हे शब्द तुम्ही वाचा. बघा, ग्रंथकार, ग्रंथ करणारा. शेतकरी, शेती करणारा. लाचखोर, लाच खाणारा. आणि सुखद, सुख देणारा. यामध्ये दुसरे शब्द काय?
बघा दुसरे शब्द कार हे शब्द दुसरे आहे बघा आणि ते महत्वाचे. कार, करी, काऊ आणि ड हे शब्द काय काय सांगतात? तर हे धातुसाधित शब्द आहेत किंवा कुंदंदू आहे. त्याचा स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही. त्या शब्दांचा स्वतंत्र उपयोग करता येत नाही. म्हणजे ग्रंथकार ग्रंथ करणारा, शेतकरी शेती करणारा हा धातुसाधित म्हणून उपयोग केला जातो. बरोबर आहे. लाच खाऊ लाच खाणारा आणि सुखद सुख देणारा हे धातुसाधित शब्द आहेत आणि धातुसाधित शब्द स्वतंत्र त्याचा उपयोग होत नाही. त्या शब्दाचा पुढे त्याचा अर्थ असतो. शब्दामध्येच पहिल्या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला असतो. ह्यालाच आपण कुंदंत्व तत्पुरुष किंवा उपपद तत्पुरुष असे म्हणतात. उपपद हे लक्षात ठेवा. उपपद म्हणजे काय? बघा लक्षात ठेवा. उपपद पहिल्या शब्दाचा उपपद हा दुसरा शब्द असतो आणि तो काय असतो? तो धातुसाधित असतो. याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. बघा चौथा आपण प्रकार बघणार आहोत नत्र तत्पुरुष समास. बघा नत्र तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ अन, न, ना, नि इत्यादी शब्द आहेत बघा. ते काय दाखवतात? तर नकार दाखवतात. त्या शब्दातील नकार दाखवतात. उदाहरण बघूया आपण. पहिला उदाहरण आहे बघा अयोग्य, योग्य नसलेला. दुसरं उदाहरण आहे अज्ञान, ज्ञान नसलेला. पुढचं उदाहरण आहे अहिंसा, हिंसा नसलेला. आणि चौथं उदाहरण आहे बघा निर्दोष, दोषी नसलेला. यामध्ये अ हा शब्द काय दाखवतात? हा नकार दाखवतात. त्या शब्दातील नकार दाखवतात. किंवा निर्दोष हा शब्दातील नकार दाखवतात बघा. आणि ह्यातील बघा दुसरा शब्द आहे योग्य, ज्ञान, हिंसा आणि दोष. हे शब्द काय? हे शब्द मूळ शब्द आहेत किंवा हे शब्द हा महत्वाचा असतो. तर पुरुष समासात दुसरा शब्द हा महत्वाचा असतो. आणि पहिला शब्द काय दाखवतो? जेव्हा नकार दाखवतो. पहिला शब्द जेव्हा नकार दाखवतो तेव्हा तो नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात त्याला. समजलं? नत्र तत्पुरुष समास. चला पुढचा समास बघा नंतरचा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय तत्पुरुष समास. आपण बघूया कर्मधारय तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेष व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणे बघूया. नीलकमल, नील असे कमल. दुसरं उदाहरण आहे रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. तिसरं उदाहरण आहे पुरुष, उत्तम असे पुरुष किंवा उत्तम असा पुरुष. महादेव, महान असा देव. हे काय झाले? त्याचा विग्रह झाले. ह्या विग्रहात किंवा सामासिक शब्दात दोन शब्द जे असतात त्यांना विभक्ती लागलेली नसते. म्हणजे दोन्ही पदे असतात ते प्रथमा विभक्तीत असतात आणि दोन्ही पदांचा संबंध विशेष आणि विशेष्य असा होतो. आता नीलकमल बघा तुम्ही. कमळ हा शब्द नाम आहे. नामालाच आपण विशेष्य म्हणतो आणि नील हे शब्द विशेष्य आहे. रक्तासारखे चंदन किंवा उत्तम असा पुरुष. पुरुष हा काय? तर विशेष्य आहे आणि उत्तम हा विशेषण आहे. देव हा महान असा देव. देव हा काय? विशेष्य आहे आणि महान हे विशेषण आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे? विशेष व विशेष्य या प्रकारचा असतो. म्हणजे दोन्ही पदांचा संबंध विशेष व विशेष्य या प्रकारचा असतो. तर तुम्हाला ओळखता येईल दोन्ही पदे काय असतात? दोन्ही पदांना विभक्ती लागलेली नसते आणि दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य अशा प्रकारचा असतो. त्यालाच आपण कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतो. पुढचा बघूया द्विगु समास. द्विगु समास सर्वात सोपं आहे बघा. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. बघा या समासात संख्या पूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. हा कर्मधारय समासातील प्रकार आहे. पण यामध्ये पण विशेष आणि विशेष्य हे दोन प्रकार असतात. पण विशेषण हे नेहमी संख्या
दाखवते किंवा हे हे पद पहिले पद जेव्हा संख्या विशेषण असते तेव्हा त्याला द्विगु समास असे म्हणतात. जेव्हा संख्या विशेषणामध्ये नसते तेव्हा कर्मधारय समास म्हणतो. जेव्हा संख्या विशेषणात असते तेव्हा त्याला आपण द्विगु समास असे म्हणतो. उदाहरण बघा, पंचवटी 5 वडांचा समूह. बघा 5 शब्द आलेले बघा. चतुर्मास 4 मासांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. आणि शेवटचा आहे बघा त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. बरोबर आहे. यामध्ये पंच चा किंवा त्रि प्रो हे शब्द काय दाखवतात? हे शब्द संख्या दाखवतात आणि हे संख्या विशेषण असतात. बरोबर आहे. तेव्हा त्या समासाला द्विगु समास असे म्हटले जाते. हे सोपं आहे बघा. कर्मधारय समास आणि द्विगु समास हे जवळजवळ एकासारखेच आहे. त्याच्यात विशेषण आणि विशेष्य यांची ओळख केली जाते. हे दोन विशेषण आणि विशेष्य मिळून शब्द बनलेले असतात. सामासिक शब्द विशेषण आणि विशेष्य म्हणून बनलेले असतात. बघा आता लास्ट आहे आपल्याला मध्य पदलोपी समास. या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात. या समासाला मध्य पदलोप समास असे म्हणतात. या समासाला लुप्त पद कर्मधारय समास असेही म्हणतात. बघा उदाहरण बघूया आपण. पुरणपोळी बघा, पुरण घालून केलेली पोळी. दुसरं बघा कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. बघा घोडेस्वार, घोड्यांवर असलेला स्वार. आणि चौथा आहे बालमित्र, बालपणापासूनचा मित्र. यामध्ये बघा पुरण आणि पोळी यामध्ये काय शब्द आलेले आहेत? घालून केलेली. किंवा कांदे पोहे यामध्ये कोणते शब्द आलेले आहेत? विग्रह केले तेव्हा कोणते शब्द आलेले आहेत? कांदे घालून केलेले पोहे. हे शब्द लुप्त होतात किंवा हे शब्द जेव्हा लुप्त पावतात तेव्हा एक शब्द तयार होतो, तो आहे पुरणपोळी. बघा पुरण घालून केलेली पोळी. यातून घालून केलेली पोळी काढून टाका, घालून केलेले शब्द काढून टाका. काय शब्द तयार होईल? पुरणपोळी. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. कांदे केलेले हे शब्द जर काढले तर शब्द काय बनेल? सामासिक शब्द काय बनेल? कांदे पोहे हा शब्द बनेल. तर जेव्हा ज्या समासामध्ये दोन्ही पदांमध्ये जे शब्द असतात ते लोप होतात तेव्हा तो समास कोणता असतो? मध्यम पदलोपी समास असे म्हटले जाते. त्या समासात मध्य पदलोपी समास असे म्हटले जाते. बघा तुम्हाला जर लेक्चर थोडासा समजला असेल तर पुन्हा एकदा बघा, व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्की समजेल. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला मी रजा घेतो. थँक्यू.